नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेम्ड मस्ट वॉच मराठी चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तर सुरू करूयात या भागाला. जर तुम्ही आधीचे एपिसोड बघितले नसतील तर ते नक्की बघा. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलूया आत्मा पॅम्पलेट या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत ओम बेंडखळे, मानस तोंडवळकर, प्रांजली श्रीकांत, खुशी हजारे, चेतन वाघ, भीमराव मुंडे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आशिष बेंडे. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत परेश मोकाशी यांनी. या चित्रपटाला खूप सारे आंतरराष्ट्रीय अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. तर हा पूर्णपणे स्पॉइलर रिव्ह्यू असेल. जर तुम्ही पूर्ण चित्रपट बघितला असेल तरच हा व्हिडिओ बघा. नॉन स्पॉइलर रिव्ह्यू सुद्धा आम्ही बनवला आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देऊ. आता बोलूया स्टोरीबद्दल. ही कथा आहे आशिष नावाच्या मुलाची. पूर्ण चित्रपटात त्याची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. लहानपणी शाळेत त्याला एक मुलगी आवडते, तिचं नाव असं सृष्टी. आशिष तिच्याशी बोलायला घाबरतो, तर आशिषला सृष्टी आवडते ही गोष्ट त्याच्या मित्रांना समजते. मग तिथपासून आशिष आणि सृष्टीचं जुळावं यासाठी तो आणि त्याचे मित्र प्रयत्न करू लागतात. तर हा पूर्ण प्रवास खूप मजेशीर असतो. तर आशिषच्या प्रेम कहाणीत धर्माचा आणि जातीचा सुद्धा अँगल आहे, कारण आशिष दलित असतो आणि सृष्टी असते ब्राह्मण आणि त्याचे मित्र असतात वेगवेगळ्या धर्माचे. आणि हीच खरी गंमत चित्रपटात आहे. आणि ह्याच गमतीमुळे हा चित्रपट आपल्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. तर शाळेतील अबोल प्रेम, शेवटी कॉलेजमध्ये कसं ते एकमेकांना भेटतात, इथपर्यंतचा मजेशीर प्रवास बघायचा असेल तर तुम्हाला ह्या आशिषची भारी आत्मकथा म्हणजे आत्मा पॅम्पलेट हा चित्रपट बघावा लागेल. आता बोलू अशा मुद्द्यांबद्दल ज्यामुळे हा चित्रपट ग्रेट या कॅटेगरीमध्ये येतो. पहिलं तर चित्रपटाची मांडणी खूप वेगळी आहे आणि खास आहे. तुम्ही जर फॉरेस्ट गम किंवा लाल सिंग चड्ढा हे चित्रपट बघितले असतील तर त्यात कसं मुख्य पात्राच्या जीवन घडणीत त्या देशातील खऱ्या घटनांचा संदर्भ येतो, तसंच आशिषच्या बालपणापासून भारतात झालेल्या सगळ्या महत्त्वाच्या घटना जोडल्या आहेत आणि प्रत्येक घटना आशिषच्या कथेसाठी पूरक ठरते. मग ते 1983 सालचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणे, सचिनचं पदार्पण, बाबरी मस्जिद, साखळी बॉम्बस्फोट, सचिन आणि कांबळेचा संदर्भ सगळं व्यवस्थित जुळवून आणलं आहे. आणि याचं श्रेय परेश मोकाशी यांना सुद्धा जातं. खरं तर परेश मोकाशी हे नाव जिथे जोडलं जातं तिथे काहीतरी वैविध्यता असते याची खात्री आपल्याला पटू लागली आहे. आणि याचंच उदाहरण वाळवीमध्ये दिसून आलं होतं. दुसरं म्हणजे सर्वसमावेशकपणा, म्हणजे सगळ्या धर्माच्या लोकांना या चित्रपटात दाखवलं आहे. निरागस प्रेम कहाणी बघताना कधी आपण धर्म, जात यांच्यावरील मजेशीर पण विचार करायला लावणारं आणि चर्चा घडवून आणणारं भाष्य बघतोय हेच आपल्याला समजत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक दलित कुटुंब हे मुख्य पात्र म्हणून दाखवणे हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यातही पूर्ण चित्रपटात हा धर्म या जातीची विचारसरणी मोठी किंवा चांगली असं दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. खरं तर सगळ्या गोष्टींवर एक समतोलपणे न्यूट्रल स्टँड या चित्रपटात घेतला आहे. नक्कीच भविष्यात हा चित्रपट काळाच्या पुढचा चित्रपट म्हणून ओळखला जाईल. विचार करा, जर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे भावांना बोलून एकमेकांबद्दलचा द्वेष संपला असता तर आज भारत देश कुठे पुढे गेला असता. असा संदेश सुद्धा आत्मा पॅम्पलेट हा चित्रपट देतो. पण हा संदेश देताना कुठेही दिग्दर्शकाला भाषण द्यायचं आहे किंवा प्रवचन करायचं आहे असं वाटलं नाही. छोट्या छोट्या फ्रेम्समधून, सीन्समधून दिग्दर्शन आपलं मांडणं अचूक मांडतो आणि एक चपराक सुद्धा लगावतो. या तर झाल्या सामाजिक गोष्टी, पण चित्रपट शाळेतील निरागस प्रेम सुद्धा दाखवतो. शाळेतल्या आठवणी ताज्या करतो. मग ते स्पीकरवर मुलांचं नाव घेणं असू दे, शाळेची बस नसणे, शाळेबाहेरील गोळा खाणे, त्यासाठी पैशाची जुळवाजुळव करणे, शाळेतील स्पर्धेत भाग घेणे, बेंचवर नाव कोरणे, मुलांचा दंगा, या सगळ्या गोष्टी मस्त टिपल्या आहेत. काही सीन्स फार सुंदर आहेत. एक सीन आहे जिथे आशिष गरीब वस्तीत राहत असतो, तर शेजारच्या काकू त्याला त्याच्या घरी घेऊन जातात आणि चप्पल बनवण्याच्या कामाला बसवतात. खरंच चाळीत आजही लोक बाहेरील माल आणतात, मग ते इमिटेशन का असू द्या. तो सीन अनेक चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांना आवडेलच. दुसरा सीन आहे ज्यात आशिषचे आजोबा वारतात. त्यांच्या पिंडीवर कावळा येत नसतो म्हणून आजी दारू आणायला सांगते आणि ती दारू वाटीत ठेवल्यावर कावळा शिवतो आणि हे आजही होतं. हे आणि असे खूप सारे सीन्स आहेत जे चित्रपटात रंगत आणतात. त्यानंतर चित्रपटाची कास्टिंग पण अचूक झाली आहे. आशिष आणि सृष्टी जसजसे मोठे होतात तसतसे त्यांची कास्टिंग पण तंतोतंत जुळते. सगळ्यांनी अभिनय फार सुंदर केला आहे. टेक्निकली सुद्धा चित्रपट वेलमेड आहे. सिनेमॅटोग्राफी, फ्रेम्स, कंपोजिशन सगळं उत्तम जमून आलं आहे. सेट्स पण चांगले आहेत. कमाल तर एडिटर यांनी केली आहे. इतक्या मोठ्या विषयाचा चित्रपट कमी वेळात आटोपला आहे, त्यामुळे हा चित्रपट एकदम क्रिस्पी बनतो. तर आत्मा पॅम्पलेट हा चित्रपट एक प्रेमकथेतून मजेशीररित्या सामाजिक जातीय बाबींवर भाष्य करणारा एक चित्रपट आहे आणि तो प्रत्येकाने बघितला पाहिजे. काहींना तो आवडणार सुद्धा नाही, पण याची स्टोरी टेलिंग, याचा विषय खरंच मोठा आहे आणि धाडसी सुद्धा. हा चित्रपट कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा बनला असता, पण तसं होत नाही आणि याचं श्रेय लेखक आणि दिग्दर्शक यांना जातं. तर हा होता रिव्ह्यू आत्मा पॅम्पलेट या चित्रपटाचा. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.